ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आज काय सकाळी सकाळीच खरेदीला गेला होतात वाटतं. हो ना, माझ्या मैत्रिणीच्या घरी वास्तुशांत आहे ना, तिच्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते. अहो बाबा, इतकं सुंदर पीस मिळालाय ना, खरंच माझ्या मैत्रिणीला कधीपासून हवा होता तो. मग मी अख्खं प्रदर्शन शोधलं आणि शोधूनच काढला हा पीस. हे बघा, मस्त दिसेल ना. अरे शौनक, काय केलंस हे? बघितलं किती माझं महागडं गिफ्ट यांनी मोडलं ते. ती पण अक्कल नाहीये त्याला. आता तेवढा एकच चांगला पीस होता, कुठून आणू शोधून मी? वैताग आलाय नुसता. जगणं मुश्किल करून ठेवलं यांनी माझ्या घरात. या घराचा सत्यानाश केल्याशिवाय याच्या जीवाला शांतता मिळणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही शब्द माझे. आता याला अनाथ आश्रमात नेऊन सोडतो आणि मी जातो एखाद्या वृद्धाश्रमात. जा, सुटू आम्ही, जाच. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. दीपक साहेबराव कदम, म्हणजे तू साहेबराव कदमांचा मुलगा? हो. तुझी जन्मतारीख काय रे? कुठल्या कॉलेजला आहेस? मी चिंचवड कॉलेजला. मला ओळखतोस? नाही उठ सर. पण उठ उठ. सर, तुम्ही माझा पेपर लिहायचा वेळ वाया घालवताय सर. नंतर बघू आपण, चल. पण सर, तुम्ही ही डेफिनेटली डमी स्टुडंटची केस आहे सर. नाही सर, मी दीपक कदमच आहे सर. दाखवतो तुला काय त्या. सर तुम्ही नामदेव, बाहेर हवालदार कांबळे बसले असतील, त्याला प्रिन्सिपलची केबिन मध्ये पाठव. हो सर. चल. सर तुम्ही हे बरोबर नाही करत आहे सर. नाही सर, मी दीपक कदमच आहे. हो, पण तुला स्वतःची जन्मतारीख सांगता येत नाहीये, तुझ्या कॉलेजचं नाव सांगता येत नाहीये. सर, याचं हॉल तिकीट तुम्ही पाहिलं की तुम्हाला लगेच कळेल. आधीचा फोटो काढून तिथे नवीन चिकटवलेला कळतंय सरळ. नाही, हा असा कबूल करणार नाही. याला हवालदार कांबळ्यांच्या ताब्यात देतो. त्यांचा एक हात पडला ना की खरं खरं बोलायला लागेल.
सर हा मला ओळखत नाही याचाच अर्थ हा दीपक नाही आहे. दीपक गेल्या वर्षी माझ्याकडे व्याकरण शिकायला यायचा, तुम्हाला विसरूच शकत नाही सर. हवालदार कांबळे कसं नाही आले अजून? नाही सर, त्यांना नका बोलवू. मी सांगतो खरं काय ते. मी दीपक कदम नाहीये, मी विनय चौधरी. पण स्वतः साहेबराव कदमांनीच मला दीपकच्या जागी परीक्षा द्यायला सांगितलं. काय काय बोलतोस तू? हो सर, मी फर्स्ट क्लासचा विद्यार्थी आहे. गेली 3 वर्ष प्रयत्न करूनही मला नोकरी मिळत नाहीये. मला पैशांची खूप गरज आहे सर. आणि साहेबराव कदम मला या कामाकरता 10,000 रुपये देत आहेत, म्हणून मी तयार झालो. ऐकलंच सर? माझा तर विश्वासच बसत नाही या गोष्टी. तर विश्वास बसवण्या अशा इतक्या घटना सध्या आपल्या पुढे घडतायत की त्यापुढे हे तर काहीच नाही. पण सर हे प्रकरण उघडकीला यायलाच हवं. दीक्षित सर, तुम्ही वर्गावर जा. मी कदमांना इथे बोलवतो. सर पण ते आले की मलाही बोलून घ्या. हो बोलवतो. येस सर. विनायक चुकतोयस तू. नाही, तुझी अडचण मी समजू शकतो, पण त्यासाठी हा मार्ग योग्य नाही. विद्येचा अपमान केलायस तू आणि त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. मामा बोलवलं तुम्ही? हो, या बसा. अवंतिका, आम्ही काय प्रॉपर्टीचे पेपर्स बघत होतो. आम्हाला वाटतं तुम्ही पाहावेत ते. आमच्या बिझनेस मध्ये झालेलं एक्स्ट्रा प्रॉफिट होतं ना, ते आम्ही सगळं अनेक शेअर्स मध्ये, प्लॉट्स मध्ये आणि दागिन्यामध्ये गुंतवलेले अवंतिका. आणि हे सगळं आम्ही आमच्या नातवंडांच्या नावे करणार आहोत. कशासाठी हे सगळं इतक्या घाईने करता तुम्ही? आमचे वारसदार आम्हाला खूप महत्वाचे आहेत अवंतिका, कारण तेच आमचं नाव पुढे राखणार आहेत ना. पण यासाठी सत्ता हवी, संपत्ती हवी. आमच्या वारसदारांना काहीही कमी पडता कामा नये. मामा, रागवणार नसाल तर एक विचारू? बोला. मामा, मोठ्या घराण्यातले वारसदार हे नेहमीच हे सगळी अशी सत्ता, ऐश्वर्य त्यांच्या हातात अलगद सोपवावे इतके गुणी असतात का? मला तर वाटतं बरेचदा या सत्तेचा ते गैरवापरच करत असतील. अवंतिका, खरंच मामा, माझे आई बाबा नेहमी म्हणतात की माणसाचे संस्कार महत्वाचे असतात. पैशानी, जातीनी माणसाला कधीच तोड नये. माणसाचं ऐश्वर्य म्हणजे त्याचे विचार. बाकीच्यांचं आम्हाला माहिती नाही, पण जहागीरदार घराण्याचं लौकिक मोठं आहे. आम्ही सौरभच्या वडिलांना शब्द दिला होता आणि तो आम्ही राखू. आमचा वारसदार. मम्मा, नेहमी तुम्ही आमचा वारसदारच म्हणता, कधीच आमची वारसदार म्हणत नाही. नात झाली तुम्हाला तर? आम्हाला खात्री आहे तुम्हाला मुलगाच होणार म्हणून. आमच्याकडे मुलांचीच परंपरा आहे. आम्हाला 2 मुलगे आहेत, सौरभच्या काकांना 3 मुलं आहेत, भावनाला सुद्धा. आम्हाला नात झाली तर आम्ही तिचं कौतुक नक्कीच करू, पण आम्हाला नातू झालं ना तर आम्हाला विशेष आनंद होईल, हे मात्र नक्की. कदम साहेब, याचं म्हणणं आहे की तुम्ही याला सांगितलं परीक्षेला बसायला, दीपकचा डमी म्हणून. दळवी साहेब, पोराला पेपरला जाऊ द्या. कदम साहेब, ते कसं शक्य आहे? अहो, एकमेकांना सांभाळून घ्यावं लागतं. कदम साहेब, काय बोलताय तुम्ही हे? अहो, तुम्ही कॉलेजचे संचालक आहात, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. आणि शिवाय काही तत्व. अहो, तत्वबित्व गेली खड्ड्यात. आम्ही कोण आहोत, काय करू शकतो हे तुम्हाला माहितच आहे. आणि या प्रकरणाची बाहेर कुठेही वाच्यता व्हायला नको. आणि त्या दीक्षिताला सांगून ठेवा, तोंड बंद ठेव म्हणा, नाहीतर पुन्हा कुठंतरी दूर ट्रान्सफर करू. ते येतात, मी बोलवलं का? कशाला बोलवलं सर? दीक्षित, हा पोरगा माझ्या मुलाचा पेपर देणार, त्याला एक्स्ट्रा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. साहेब, हे चुकीचं आहे. नाही, तुम्ही करताय हा आदर्श ठेवताय. अहो, कसला डोंबलाचा आदर्श? तुम्ही आपले तुमच्या सुपरविजनचे 150 रुपये घ्या आणि चालू पडा. कुणी केलं यांना सुपरविजन? कदम साहेब, दीक्षित, तुम्हाला व्हाईस प्रिन्सिपल पद हवंय ना? त्यासाठी मला तुमच्या मेहरबानीची गरज नाही. ते मला माझ्या सिनियरिटीने मिळेलच. फार बोललात दीक्षित, फार बोललात.
आमचा विकी तुम्हाला साने गुरुजी म्हणतो हे काही चुकीचं नाहीये. साने गुरुजींची थट्टा करणाऱ्याचं तुम्ही समर्थन करताय यासारखं दुसरं दुर्दैव कुठलं? मी काय बोललोय ते तुम्हाला कळलंय ना? दीक्षित सर, तुम्ही वर्गावर जा. पण सर, प्लीज डू युअर ड्युटी. नाही, मी माझी ड्युटी करतोच आहे सर, पण तुम्हीही तुमची ड्युटी करावी अशी माझी अपेक्षा आहे. सर, तुम्ही कसंही मॅनेज करा, पण दीपकच्या नावाची आन्सर शीट गेलीच पाहिजे. पण काय नाही, रिटायर्ड व्हायच्या आधीच तुम्हाला रिटायर्ड व्हायचंय का? पण दीक्षित सर गप्प बसणार नाहीत कदम साहेब. ते मी बघून घेईन. हॅलो, हा हो बोलतोय. हो, उद्यापासून टर्मिनल सुरू आहेत. नाही नाही नाही, मी फार बिझी आहे. नाही नाही, निदान 15 दिवस तरी नाही. टर्मिनल्स आई माझी मान दुखतीये ग खूप. कशाने ग? काय माहिती. ऐक ना. आई हा कापूस काढू का ग मी कानातला? अजिबात नको. स्कार्फ बांध म्हटलं तर ऐकलं नाहीस माझं. स्कार्फ तर नको. बरं झालं बाई, झोपला एकदाचा तो. केवढा रडत होता. अगो तो रात्रभर जागा होता. हो ना, मग? म्हणूनच. उर्मी, तू पण आता थोडा वेळ झोप. मला झोप नाही का येत. अगं, असं काय करतेस? झोप काय येत नाही? बाळाबरोबर सगळं ऍडजस्ट करायचं. अगं केव्हाही कशी झोप येईल मला. केव्हाही काय झोप येईल? अनुराधा, उर्मिला, हे बघ बाळकोबांसाठी काय आणलंय. अरे बापरे. काय आहे अप्पा, कशाला आहे सगळं? म्हणजे काय? त्याला काही कळतंय का? उर्मी, मोठं व्हायला काही वेळ लागत नाही बरं का. बघता बघता मोठं होईल माहितीये. अजून काही दिवसात रांगायला लागेल. मग याला धरून उभा राहा, त्याला धरून उभा राहा, दुडू 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 धावायला लागेल माहितीये. नुसती धमाल उडवून देईल. हे ओढ ते पाड, पळता होई थोडी करेल आपल्याला. आणि उर्मिला, तू सुद्धा लहान असताना काही कमी प्रताप केले नाहीस हा. हे आई आता माझं नको. काय माझं नको? अगं सगळं उचलायचीस आणि खिडकीतून बाहेर फेकून द्यायचीस. आणि अनुराधा, आठवतंय तुला लहानपणी एकदा बाजारात हरवली होती. अप्पा, दुकान शोधलं पण हिचा पत्ता नाही. काय घाबरलो होतो माहितीये. हो ना, आपल्या दोघांचे तर हातपाय पार गळूनच गेले होते. आणि या बाईचे खुशाल त्या आईस्क्रीमच्या दुकानात आईस्क्रीम खात असत. आता किती वेळा तुम्ही दोघं मला ते ऐकवणार आहात. सापडलीस म्हणून बरं झालं हो. एवढ्या मोठ्या शहरात माणूस एकदा हरवला ना की सापडतच नाही. खरंच आहे, माणसं एकदा हरवली की नाही सापडत. बाळकोबा कुठे? झोपलाय तो, आणि आत्ताच झोपलाय. तुम्ही आतमध्ये गेलात ना तर अजिबात आवाज करू नका. त्याच्यापेक्षा तुमचाच दंगा जास्त. हो की नाही?